चमेली बकरी तिच्या आजारी पतीच्या जवळ बसली होती. हे देवा, माझ्या पतीला कसला विचित्र आजार झालाय. माहित नाही मी यांचा उपचार कसा करू शकेन. तू परेशान होऊ नकोस चमेली. माझ्या इलाजाची एवढी चिंता नको करू. अरे कशी चिंता नको करू. जर तुम्हाला रोज औषध मिळालं नाही तर तुमचा मृत्यू होईल. मृत्यू तर एक दिवस येणारच आहे, पण माझ्या जीवनासाठी तुला रोज मरताना मी बघू शकत नाही. पतीची सेवा करणं हे त्रासाचं नाही, धर्माचं काम आहे. तू केवढी समजूतदार आहेस. असू द्या, तुम्ही आराम करा, मी कामावर जाते. चमेली एका शेतकऱ्याच्या शेतावर काम करत असते. ती दिवसभर खूप कष्ट करून पैसे कमवत असते आणि आपल्या पतीचा उपचार करत असते. मालिक, माझ्या पतीची औषधं आणायची आहेत. आज मी थोडा लवकर घरी जाऊ शकते का? हा चमेली, ही घे आजचा तुझा पगार. शेतकरी चमेलीला पगाराच्या स्वरूपात एक मधाची बाटली देत असतो. चमेली ती बाटली अस्वलाला देते आणि भालू त्या मधापासून औषध बनवून भोला बकऱ्याचा उपचार करत असतो. हे घे औषध, तुझ्या पतीला खाऊ घाल. धन्यवाद अस्वल दादा. चमेली औषध घेऊन आपल्या पतीकडे येते. हे घ्या औषध, पिऊन घ्या बरं. जेव्हा चमेली भोलूला औषध देत असते तेव्हा तिला घरामध्ये झाडाच्या काही फांद्या दिसतात. अरे, हा चारा इथे कोणी आणला? मी आणलाय. का? मी तुम्हाला नाही सांगितलं होतं ना, तुम्ही घराबाहेर का गेलात? अगं, तू सगळा दिवस एकदम उन्हात काम करतेस, मी एवढीही मदत करू शकत नाही तुला. आता तुम्ही आजारी आहात, जेव्हा बरे व्हाल ना तेव्हा माझी मदत करा. चमेली आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी खूप कष्ट करते. एके दिवशी ती औषध घेण्यासाठी अस्वलाकडे जाते. हे घ्या अस्वल दादा, मधाची बाटली, आणि लवकर मला औषध बनवून द्या. माफ कर चमेली, मी आज तुला औषध बनवून देऊ शकत नाही. का अस्वल दादा? कारण आज माझ्याकडे ती जडीबुटी नाहीये ज्याने मी तुझ्या पतीचं औषध बनवतो. पण तुम्हाला तर माहिती आहे ना, जर हे औषध नाही मिळालं तर माझ्या पतीचा मृत्यू होईल. मग तुम्ही औषध का नाही मागवलं? खरं तर माझ्यासाठी जडीबुटी आणणाऱ्याला कुणीतरी एका भयंकर प्राण्यानं मारून टाकलं. ओह, पण आता काय करायचं? माझं औषध घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. माफ कर ताई, पण आता त्या एरियामध्ये जायला कोणीही तयार नाहीये. ह्या गोष्टीने दुःखी होऊन चमेली आपल्या घरी जाऊ लागते. आज जर माझ्या पतीला औषध नाही मिळालं तर काही होऊ शकतं. समजत नाहीये मी काय करू. औषधाची चिंता करत करत चमेली आपल्या घरी येते. तिला उदास पाहून बकरा विचारतो, काय झालं चमेली, तू इतकी उदास का आहेस? चमेली भोलूला सगळी गोष्ट सांगून म्हणते, हिंस्त्र प्राण्यांना घाबरून तिथे जायला कोणीच तयार नाही, म्हणून मी विचार केलाय की औषध घ्यायला मीच जाते. नाही चमेली, माझं जीवन वाचवण्यासाठी तुला मृत्यूच्या तोंडात नाही पाठवणार. जावं तर लागेलच, मी तुम्हाला असंच मरू नाही देणार. पण तुला काही झालं तर? अरे तुम्ही काळजी नका करू, मला काही नाही होणार. चमेली आपला जीव तळहातावर घेऊन हिंस्त्र प्राण्यांच्या प्रदेशात निघून जाते. अरे बापरे, ही जागा तर किती भयानक आहे. तेव्हाच चमेलीला समोर खूप साऱ्या औषधी वनस्पती दिसतात, पण तिथे काही हिंस्त्र प्राणी उभे होते. औषधी वनस्पतींजवळ तर हिंस्त्र प्राणी उभे आहेत, काय करू? तिथून औषधी वनस्पती कशी घेऊ? चतुर चमेली दूर उभं राहून विचार करू लागते. तेव्हाच एक मोठा उडणारा गरुड चमेली जवळ येतो. खूप दिवसात बकरी खाल्लेली नाहीये, आज खायला मिळेल. हे ऐकून चमेली घाबरते. अरे बापरे, हा गरुड कुठून आला? बकरी, आज तुला मी तुकडे तुकडे करून खाईन. जर मला काही झालं तर भोलाची काळजी कोण घेईल? मृत्यूला समोर उभं पाहून चमेलीने आपली बुद्धी वापरायची ठरवलं. तुझ्याकडून चूक होत आहे गरुडा, तू मला नाही मारू शकत. मी तुला खूप सहजपणे मारू शकतो, कारण मी आधी खूप बकऱ्यांना खाल्लेलं आहे. पण तू मला नाही मारू शकत, कारण मी तुझ्यापेक्षा जास्त ताकदवान आहे. तू एक सामान्य बकरी आहेस, तू माझ्यापेक्षा कशी काय शक्तिमान असू शकतेस? आपल्या दोघात कोण जास्त ताकदवान आहे हे बघायची पद्धत माझ्याकडे आहे. अच्छा, कोणती पद्धत आहे ती? समोर त्या औषधी वनस्पती दिसताय? हो. आपल्या दोघात जो कोणी तिथून औषधी वनस्पती आणेल तो विजयी असेल. जर मी जिंकलो तर तू मला आनंदाने खाव, पण मी जिंकले तर? हे बघ, मला कुठलं शक्ती परीक्षण करायचं नाहीये.
असं सांग ना की तू मला घाबरलास. हे ऐकून गरुडाला राग आला आणि तो शर्यतीसाठी तयार झाला. ठीक आहे, मी 3 म्हटल्यानंतर ही रेस सुरू होईल. 1 2 3. 3 म्हणताच गरुड वेगाने उडत जायला लागतो आणि बकरी हळूच चालत असताना तिथे पडते. गरुड मागे वळून बकरीला बघतो. माझ्याशी रेस लावशील, बकरी कुणीकडची. गरुड वेगाने उडत उडत औषधी वनस्पतींपाशी पोहोचतो आणि वनस्पती घेऊन पुन्हा बकरीकडे येतो. हे घे बकरी, तुझी जडीबुटी. आता तर मी रेस जिंकलो ना. रेस अजून संपली नाहीये गरुडा. का? कारण तू जे आणलंय ते औषध नाहीच आहे. खरं तर जडीबुटीची फांदी लाल असते. अच्छा, मग मी आत्ताच आलो लाल फांदी घेऊन. गरुड खरी औषधी तिथेच सोडून लाल फांदी आणायला उडून जातो आणि चतुर बकरी जडीबुटी घेऊन घराकडे निघून जाते. काही वेळात गरुड लाल फांदी घेऊन पुन्हा तिथे येतो. अगं बकरी, कुठे गेलीस? असं वाटतंय मला ती मूर्ख बनवून पळून गेली. मी तिला सोडणार नाही. बकरी आपल्या हुशारीने जडीबुटी घेऊन भालूकडे जाते आणि भालू तिला औषध बनवून देतो. ही घे चमेली, 10 दिवसांची औषध. चला, आता 10 दिवस तरी औषधाची काळजी नसेल. बकरी सतत 10 दिवस बकऱ्याला औषध देत राहते. चमेली, ही औषध तर संपली. आता काय करशील? आता मला पुन्हा जडीबुटी घ्यायला जावं लागेल. चतुर चमेली पुन्हा त्या भयानक जागेवर येते. पण त्या दिवशी तिथे एकही हिंस्त्र प्राणी नव्हता. अरे वा, इथे तर कोणीच नाहीये. सगळे प्राणी बाहेर गेलेत वाटतं. चला लवकर जडीबुटी घेऊन टाकते. चमेली घाईघाईत जडीबुटीच्या फांद्या तोडून घेते. कोणी इथे येण्याच्या आत मला इथून निघून जायला हवं. मी इथे असताना तू जाऊ शकत नाहीस. समोर सिंहाला पाहून बकरी घाबरते. अरे बापरे, हा कुठून आला? बकरी, खूप दिवसांपासून मी भुकेला आहे. आज तुला मारून माझी भूक भागवेन मी. पुन्हा एकदा मृत्यूला आपल्या समोर पाहून बकरीने आपल्या बुद्धीचा वापर करायचं ठरवलं. सिंह दादा, मला माहिती आता मी काय वाचणार नाही, म्हणून मी तुम्हाला एक विनंती करते. बोल, काय म्हणायचंय तुला? महाराज, तुम्ही तर जाणताच की मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करत असतात. हो, मी जाणतो. तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण कराल का? हो, बोल, काय तुझी अंतिम इच्छा? माझ्या भागातले खूप प्राणी आजारी आहेत. त्यांना हे औषध देणं जरूर आहे. जर त्यांना हे औषध मिळालं नाही तर ते सगळे मरून जातील. मला बस माझ्या मित्रांना ही जडीबुटी देऊ द्या, मग तुम्ही मला खा. हिच्या भागात भरपूर जनावरं आहेत. जर जडीबुटी देण्याच्या बहाण्याने मी तिथे जर पोहोचलो तर मला भरपूर जनावरं खायला मिळतील. काय विचार करताय महाराज? मला तुझी इच्छा मंजूर आहे. चल, कुठे तुझा भाग? मग चतुर चमेली सिंहाला खतरनाक लांडग्यांच्या भागात घेऊन जाते. महाराज, ती समोर गुहा दिसतेय, बस तिथे माझे मित्र आहेत. तुम्ही इथेच थांबा, मी आता त्यांना हे औषध देऊन येते. ठीक आहे, पण लवकर ये बरं. चतुर बकरी लगेच गुहेमध्ये निघून जाते. ते खूप सारे खतरनाक लांडगे उभे होते. बकरीला पाहून लांडगे विचारात पडतात. जीव वाचवण्यासाठी लोक आमच्यापासून दूर जातात आणि तू आमच्या जवळ येतेस. काय तुला तुझा जीव प्यारा नाहीये का? मृत्यूला आपल्या समोर पाहून पुन्हा एकदा बकरीने चतुराईने वागायचं ठरवलं. महाराज, मला आपल्या जीवापेक्षा तुमच्या जीवाची पर्वा आहे, म्हणून तर माझा जीव हातावर घेऊन मी इथे आले. मला काही कळलं नाही. महाराज, बाहेर शेरसिंग उभा आहे. तो तुम्हाला मारायला इथे आलाय. काय? त्याची एवढी हिम्मत की तो माझ्या भागात आला? महाराज, तो तुम्हाला ताकदवर लांडगा समजतच नाही. तो तुम्हाला फक्त एक बकरीच समजतो. काय? जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये तर तुम्ही स्वतःच जाऊन विचारा तो इथे का आला आहे ते. ठीक आहे, तू इथेच थांब, मी आत्ताच त्याला विचारून आलो. सगळे लांडगे बाहेर जातात. शेरसिंग, तू इथे का आलास? मी इथे एका बकरीला मारून खायला आलोय. काय तुला माहितीये हा एरिया कोणाचा आहे? हो माहितीये,
हा एरिया खूप साऱ्या बकऱ्यांचा आहे. हे ऐकताच लांडग्यांना राग येतो. हा आपल्याला बकरी म्हणतो, याला सांगा आपण कोण आहोत. सगळे लांडगे शेरसिंहावर हमला करतात. खूप सारे लांडगे मिळून शेरसिंहाला मारून टाकतात. तिकडे बकरी आपल्या चतुराईने आपला जीव वाचून औषध घेऊन भालूकडे पोहोचते. हे घे भालू दादा, जडीबुटी. आता जडीबुटीची तुला काहीच गरज नाहीये चमेली. का? काय झालं माझ्या भोलूला? तुझ्या भोलूला काहीच झालं नाहीये. मग तुम्ही असं का म्हणालात की मला या औषधांची गरज नाहीये? ते यासाठी की तुझा भोलू आता एकदम बरा झालाय. आता त्याला औषधांची गरज नाहीये. हे ऐकून चमेली आनंदी होते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. भालू दादा, तुम्हाला काय माहित की मी त्या खतरनाक जागेतून ही जडीबुटी कशी आणत होते ते. मला माहितीये चमेली, तू आपल्या प्राणांची बाजी लावली असशील आणि हिच्या चतुराईविषयी सगळ्यात जास्त मी जाणतो. हिने आपल्या ताकदीपेक्षा हिम्मत आणि चतुराईचा वापर केला असणार. हो, म्हणूनच आम्ही सगळे तिला चतुर चमेली म्हणतो. मला तुझ्या चतुराईवर गर्व आहे चमेली. जेव्हा सगळ्या भागातल्या प्राण्यांना चमेलीच्या चतुराईविषयी कळतं तेव्हा ते आनंदी होतात आणि शिफारिश करून चमेलीला जंगलाची मंत्री बनवतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.